तुम्ही संत माय बाप कृपावंत, 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 कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण,
पुढं माईक ना हे माईक त्याला चेंज केलं. इकडंच इकडंच उभं राहा ना. सांग. हा जमलं. तुम्ही संत माया तुम्ही संत माया कृपा तुम्ही संत माया 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 तुम्ही संत तुम्ही संत मी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित कीर्तिवान कायमी पतित अवतार तुम्हा
उद्धराया जन विठ्ठल
भगवान की जय. विठाला 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 विठाला. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव, वाढविले सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव. तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावे जन जड जीव. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे करा संताजी. त्याच्या कृपादाने गलेचा विस्तार, त्याच्या कृपादाने गलेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास कायम जीवाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. स्वामी तुझया देवा, यावरी न करावा वेद. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आओ स्वामी कृपया देवा, आवरी करावा देवा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी अत्यंत श्रद्धेने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग तंत्र कमी करतो. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा असून आपल्या सगळ्यात आत्मीय असलेल्या संत जनांकडून निज कल्याणाकरता काही अपेक्षा व्यक्त करणारी ही रचना आहे. विठ्ठल
अभंगाची अर्थपूजा बांधत असताना हे फ्रंट वाढवा. ज्या निमित्ताने हा धर्ममंडप या कीर्तन भक्तीसाठी उद्युक्त आणि प्रवृत्त झाला आहे, त्या निमित्ताचा उल्लेख कर्णसुखाची वृद्धी करणारा आहे. आपल्या पुण्यभूमी महाराष्ट्राचं मराठवाडा हे हृदय आहे आणि अशा हृदयात फुललेल्या भक्तीचा एक मळा म्हणजे महासांगवीचं हे आईसाहेब संस्थान आहे. हा मळा आहे, हा मला आलेला अनुभव आहे. विठ्ठला तुमचं थोडं 5G राहू द्या म्हणजे मला बरं पडेल. आता आपल्या सर्वांना भगवंताच्या सेवेत संतांच्या सहवासात ज्यांनी हाताला धरून आणलंय, ज्यांचं बोट धरून आपण या भक्तिपथाच्या वाटेला लागलो आहोत, ते आपल्या सर्वांचं आध्यात्मिक श्रद्धास्थान आणि महाराष्ट्रातल्या परमार्थातल्या भगिनी परंपरेच्या शिरोमणी असलेल्या विभूती म्हणजे प्रेममूर्ती महंत राधाताई महाराज यांच्या अत्यंत प्रेमळ अशा नेतृत्वाखाली हा उत्सव संपन्न होतोय. असं म्हणतात कृष्णाशी निगडीत अनेक लोकांची चरित्र आलेली आहेत. त्यामध्ये अर्जुनाचं चरित्र हे कर्माशी निगडीत आहे, उद्धवाचं चरित्र हे ज्ञानाशी निगडीत आहे आणि कृष्ण जीवनामध्ये राधाराणीचं चरित्र हे कृष्णाशी भक्तीशी निगडीत आहे. अजून सोपं सांगतो. राधाराणी कृष्णासोबत यायला तयार नव्हत्या. जेव्हा अवतार घ्यायचा कृष्णाने विचारलं कारण सांगा, तेव्हा राधाराणी असं म्हणाल्या होत्या, 3 गोष्टी जिथं नसतात तिथं मी येत नसते. कोणत्या 3 गोष्टी? यत्र वृंदावनं नास्ति, यत्र नो यमुना नदी, यत्र गोवर्धनं नास्ति, तत्र न मे रमते मनः. या 3 गोष्टी नाही तिथं मी येत नसते. कोणत्या 3 गोष्टी? एक, यत्र वृंदावनं नास्ति, जिथं वृंदावन नाही. यत्र गोवर्धनं नास्ति, जिथं गोवर्धन नाही. यत्र नो यमुना नदी, जिथं यमुना नाही. गोवर्धन, वृंदावन आणि यमुना राधाराणी करता कृष्णाने गोलोकातून पृथ्वीत आणलेत. म्हणून दॅट्स अ डिवाइन लँड, म्हणून त्याची 84 कोसाची परिक्रमा केली जाते. त्या परिक्रमेचं हृदय गोवर्धन पर्वत आहे. तो गोवर्धन आपण जाऊन आला असाल. उत्तर प्रदेश आणि राजस्थान यांच्या सीमेवर असा आडवा पडलेला आहे. गोवर्धनाच्या पूर्वेला उत्तर प्रदेश राज्य आहे आणि गोवर्धनाच्या पश्चिमेला राजस्थान आहे. ह्या पर्वताने फक्त 2 राज्यांनाच वेगळं केलंय असं नाही, कृष्णावर प्रेम करणाऱ्या 2 स्त्री भक्तांना पण वेगळं केलंय. या गोवर्धनाच्या पूर्वेला उत्तर प्रदेश आहे आणि पश्चिमेला राजस्थान आहे. याचा अर्थ असाही होतो, या गोवर्धनाच्या पूर्वेला राधाराणीचं राज्य आहे आणि या पर्वताच्या पश्चिमेला मीराराणीचं राज्य आहे. उत्तर प्रदेशची राधाराणी आणि राजस्थानची मीराराणी. आज मला कीर्तन करताना गोवर्धनासारखं वाटतंय. त्याचं कारण मागची बाजू आहे मीराराणी आणि पुढची बाजू आहे राधाराणी. विठ्ठला मला असं वाटतं संत मीराबाई आईसाहेबांनी तेव्हाच ठरवलं असेल काय, मागच्या वेळेला मी राधाराणीच्या मागं चालत होते
मागच्या वेळेला मी राधाराणीच्या मागं चालत होते. राधाराणी प्रसन्न झाली. आता काय म्हणे, काही नाही, आता एकदा तुम्ही माझ्या मागे चाला. जमलं तर पहा, नाही तर राहू द्या तसंच, उद्या भंडारा आहे. कृष्णाच्या काळामध्ये राधाराणी नंतर मीराराणी आल्या. आजच्या काळामध्ये मीराराणी नंतर राधाराणी आल्यात. विठ्ठला आपण सगळे पाटोदा हा महासांगवी कौडवाडी हा सगळा परिसर खूप भाग्यवान आहे, खूप नशीबवान आहात तुम्ही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. कोणत्या गावात गेल्यावर काय मिळणार, काय घडणार हे थोडं ठरलेलं असतं. मी म्हणेन ते तिथलं स्पेशल असतं. तिथं गेल्यावर ते तसं झालंच पाहिजे. सांगतो आपल्याला. लोणावळ्याला गेला तर काय खायला पाहिजे? हा, चिकी म्हणणं काही चुकी नाहीये, बरोबर आहे. मगनलाल सांगायला कशाला जगनलाल पाहिजे काय? तुम्ही त्यात येवन आहात. विठ्ठला लोणावळ्याला गेल्यावर चिकी खायलाच पाहिजे. महाबळेश्वरला गेलात तर स्ट्रॉबेरी. लगेच स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी. महाबळेश्वरला गेल्यावर स्ट्रॉबेरी नाही खायची. कल्याणी महाराज, स्ट्रॉबेरी खायलाच महाबळेश्वरला जायचं. ते तिथलं वैशिष्ट्य आहे. काल्याच्या लाहीसाठी लोक पंढरपूरला जातात ना. तिथं गेलात की तिथलं ते वैशिष्ट्य आहे. तसं संतांच्या गावाला जावं, तिथं काय मिळेल म्हणून जावं. ते म्हणतात काही नाही, तुम्हाला विश्रांती हवी आहे ना, तुम्हाला प्रेम हवं आहे ना, संताची ये गावी प्रेमाचा प्रेमाचा सुकाळ संताची गावी प्रेमाचा सुकाळ. संतांच्या गावात काय भरपूर मिळतं. मिळतं म्हणण्यापेक्षा पिकतं, त्याला प्रेम म्हणतात. बरं का ताई, आम्ही संतांच्या गावच्या प्रेमावरच वाढलेले आहोत आणि आपण सर्वजणही त्या प्रेमाचा अनुभव घेऊनच आलात. संत भगवान बाबा असतील, संत वामन भाऊ महाराज असतील, भीमसिंग महाराजांचा कृपा हस्त इथल्या प्रत्येकाच्या मस्तकावर स्थिरावलेला आहे. अशा थोर संत महात्म्यांच्या प्रेमानं तुमची मनं आणि हृदय अशी भरलेली आणि भारलेली आहेत. आणि अशा प्रेमळ लोकांमध्ये राहायला कोणाला आवडणार नाही. आणि त्या प्रेमाचा अनुभव आम्ही सगळेजण घेत आहोत. सोनी मराठी चॅनेलच्या निमित्ताने कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार ठरवण्याची जबाबदारी आमच्याकडे देण्याचं त्यांनी ठरवलं. आदरणीय राधाताईंच्या नेतृत्वाखाली आमची ती मोहीम चालली. ॲक्च्युली लाडका कीर्तनकार कोण हे ठरवायचं काम आमच्याकडे दिलं होतं, पण त्या सगळ्या कीर्तनकारांचे लाडके जज कोण हे आधीच ठरलं होतं. कारण त्या निवेदकाने जर कीर्तनकाराला विचारलं पहिली प्रतिक्रिया ताईची घ्यायची का दादाची घ्यायची, एकानंही माझं नाव अजिबात सांगितलं नाही.
त्यामुळे ताई बोलतील, ताईच पहिल्यांदा बोलतील का प्रेमाचा सुकाळ विठाला. बरं किती प्रेम असावं, किती प्रेम असावं. त्यांनी विचारलं का ताईने एकच म्हण, तुमचं कीर्तन एकच नंबर झालं. ताई म्हटलं सगळे एकच नंबर तर द्यायचं कोणाला. कारण संतांकडे भरले अनंत भांडार, आपण पारिखे नाही तेथे. आणि त्या सगळ्या कीर्तनकारांचं जाऊ द्या, सोनी मराठीपासून सगळा स्टाफ त्यांच्या लाडक्या कोण असतील तर ते ताई. आणि मला असं वाटतं लाडकं कशाने होता येतं हे आपण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. काही लागत नाही. येणाराला प्रेमाने घातलेली साद, आपुलकीनी केलेली चौकशी आणि जिवाळ्यानं घातलेलं भोजन, चौथं काही लागतच नाही प्रेमाला. हे 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 प्रेमाचं खरं साधन आहे. प्रेम मिळवण्याची, प्रेम करण्याची रीत आहे ही. मी तुम्हाला आज 30 जानेवारीला सांगतो का 14 फेब्रुवारीचे डोळे उघडले पाहिजेत. राहू द्या विठाला. हा मुंबईचा आजार आहे, त्याला बीडमध्ये उपाय सांगून काय उपयोग आहे. ताईंनी सर्वांना प्रेम दिलं. ताईनं प्रेम कोणी दिलं ते इथं आल्यावर बरोबर कळतं. बरोबर ना. आल्यापासून आमचा ताबात त्यांनी घेतला होता. मी त्यांना प्रसाद घेताना म्हटलं फक्त अभंग निवडायचं स्वातंत्र्य मला आहे आता. बरं चपात्या आणल्या त्या नको, ज्वारीची भाकरी, ती ज्वारीची भाकरी झाली नाही नाही म्हणे तिळपोळी खायला घालू आता. दुधात छान कुस करून म्हटलं आता भरवायचीच बाकी राहिली आहे विठाला. महाराज अशा गुरुपरंपरा आणि अशा संत परंपरा हे वारकरी संप्रदायाचं निराळेपण आहे. तुम्ही अन्यत्र जाऊन पहा, तो गुरु 40 फुटावर, तिथूनच तो सांगतो फूट. आपल्या भक्ताला, साधकाला कुरवाळणं, त्याला प्रेम देणं, त्याला आईच्या अंतःकरणाने त्याच्याविषयी जिव्हाळा धारण करणं, अशा ह्या मातृवत्सल परंपरांचं शिखरस्थान म्हणजे आईसाहेब मीराबाई संस्थान आहे. आणि या दिव्य संस्थानाला जे प्रेम तुम्हा आम्हा सर्वांना संत मीराबाईंकडून या समाजाला मिळालं, तेच आणि तसंच प्रेम महंत प्रेममूर्ती राधाताईंकडून आपल्या सगळ्यांना प्राप्त होतंय. प्रेममूर्ती हा शब्द त्यांच्या नावावरच करायला पाहिजे. त्याच्याशिवाय काय कोणी या स्नेहाशिवाय, या सद्भावाशिवाय, या ओलाव्याशिवाय 450 किलोमीटर कोणी गाडी चालवत येतं काय. म्हणजे ह्या आपल्या सगळ्यांचा जो जिव्हाळा आहे, जे शुद्ध सात्विक प्रेम आपल्या सर्वांच्या अंतःकरणात निर्माण केलंय आणि त्याचा आस्वाद आपण सर्वजण घेत आहात. त्यातली आजची ही जागराची कीर्तन सेवा आहे. ताईंचा अधिकार आपण जाणू शकत नाही, कारण तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल खोळो. म्हणून या संस्थानावर ताईंचं नियोजन प्रेममूर्ती संत भीमसिंग बाबांनी केलं. संत चुकूनही चुकत नसतात विठाला. त्यामुळे गुरु जेव्हा आपल्या निज स्वरूपात थांबतो तेव्हा या जगाला ते प्रेम देण्याकरता कोणाची तरी योजना करतो. मला असं वाटतं महंत राधाताई म्हणजे भीमसिंग महाराजांची ही उत्सव मूर्ती आहे विठाला. आणि अशा प्रेमळ उद्बोधनाचा, प्रेमळ मार्गदर्शनाचा लाभ घेत आपला हा उत्सव मार्गस्थ होत आहे. त्यातली आजची ही जागराची कीर्तन सेवा आहे. साधारणपणे जागरात मागणी असावी अशी मागणीच असते. मग तुम्ही संतपर अभंग कसा घेतला असं मागणं बोललं जाऊ शकतं विठ्ठला. म्हणून हे आपण पुढूनच सांगितलेलं बरं. कोणी काही मागणं बोलण्यापेक्षा या अभंगाची योजना जरी संतपर प्रकरणात झाली असली तरी या अभंगाच्या आतमध्ये कोणी मागणी नाही असं म्हणू शकत नाही. मी तर म्हणतो एखाद्या अभंगातल्या एखाद्या चरणात मागणी असते,
पण तुकोबारायांचा हा अभंग असा आहे, याच्या प्रत्येक चरणात मागणी आहे. आपल्याला लक्षात आणून देतो. पहिल्या चरणात, दुसऱ्या चरणात, तिसऱ्या चरणात, चौथ्या चरणात पण मागणी आहे. कुठं? फक्त लक्ष द्या. अवधान एकले दिजे बास. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो, याच्यात मागणी कुठं आहे? अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव, याच्यात मागणी कुठं आहे? वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे, याच्यात मागणी कुठं आहे? तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन, याच्यात मागणी दिसतच नाहीये. आता गंमत पहा. भाषेच्या दृष्टीने शब्दाला जसा अर्थ असतो तसा शब्दाला आशय असतो. शब्दाचा अर्थ आणि आशय भिन्न आहे. अर्थ एकच राहिला तरी जागा, देश, काल, वस्तू, व्यक्ती यांच्याद्वारे उच्चारल्यानंतर त्याचा आशय मात्र बदलत राहतो. मी अगदी सोपं सांगतो तुम्हाला. एखादा जण जर जेवायला बसला आणि तो जर म्हणाला मला सैंधव आणा, तर मग काय घोडा नेता का? काय दिलं पाहिजे? सैंधव म्हणजे मीठ. पण सैंधव म्हणजे मीठ असं थोडं आहे. सैंधव म्हणजे जसा एक अर्थ मीठ आहे, तसं सैंधव म्हणजे दुसरा अर्थ सिंधू देशातला घोडा, त्याला म्हणतात सैंधव. सैंधव शब्दाचा अर्थ एकच आहे. पण जेवायला बसल्यावर जर सैंधव आणा असं म्हटल्यावर त्याने जर घोडा आणला तर जेवणारा त्याला गाढव म्हणील. विठ्ठला सैंधवचा अर्थ मीठ होतो, पण जेवताना मागितलाय म्हणजे आशय काय झाला? घोडा. प्रवासाला जायला निघायचंय आणि तो जर म्हणला सैंधव आणा, मग का मीठ नेता? मीठ नेऊ नका, नीट न्या. काय? घोडा. अर्थ आणि आशय यात फरक आहे. आणखी सोपं सांगतो तुम्हाला. नवऱ्या मुलाच्या आईने नवरी मुलीच्या आईला लग्नाच्या आदल्या दिवशी निरोप पाठवला, आम्हाला अंगठी नको. काय निस्पृह वीण बाई भेटल्या नाही? बरोबर का? काय नको म्हणाली? अंगठी नको. चांगली आहे का नाही वीण बाई? आम्हाला अंगठी नको याचा अर्थ काय? अंगठी नाही पाहिजे. पण त्याचा अर्थ तसाच आहे ना? जास्त पाहिजे. काय मतदान करता का नोटा दाबता? आम्हाला अंगठी नको याचा अर्थ होतो अंगठी घ्यायची नाहीये. पण नवऱ्या मुलाच्या आईनं लग्नाच्या आदल्या दिवशी नवरी मुलीच्या आईला निरोप पाठवलाय म्हणजे अर्थ आणि आशय सारखा नाहीये. आम्हाला अंगठी नको याचा अर्थ काही पण हो, त्याचा आशय असा आहे आम्हाला चेन पाहिजे. ती जर मिळाली नाही तर आमच्या जीवाला पण नाही. काय? चैन. विठ्ठल. अर्थ आणि आशय यात भिन्नता आहे. तुकाराम महाराजांच्या ह्या अभंगामध्ये प्रत्येक चरणात मागणी आहे असं मी का म्हणालो, तो भाव जरा समजून घ्या. तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू. तुम्ही कीर्तिवान आहात. काय कीर्ती आहे तुमची? की तुम्ही संत आहात, मायबाप आहात आणि कृपावान आहात. मग संत मायबाप कृपावान आहात अशी तुमची सगळीकडे कीर्ती आहे, तर मला अजून तसा अनुभव तुम्ही का दिला नाही? याचा अर्थ पहिल्या चरणामध्ये तुम्ही माझ्यावर कृपा करा ही मागणी आहे. पुढे अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जनजड जीव. जनजड जीव उद्धरावे हे तुम्हा अवतार धराया कारण. तुम्ही अवतार घेण्याचं कारण काय? जन जड जीव हे उद्धरावे. मग महाराज म्हणतात जन जड आणि जीव याचा जर तुम्ही उद्धार करणार आहेत, मी याच्यात कुठंतरी बसतो ना, माझा उद्धार करा ही दुसऱ्या चरणातली मागणी आहे. पुढे वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. तुम्ही काय वाढवलं? जगाचं सुख वाढवलं, भक्ती वाढवली, भाव वाढवला, धर्म वाढवला, कुळाचार वाढवला, विठोबाचं नाम वाढवलं. महाराज म्हणतात अख्ख्या जगाचं वाढवलं, माझं का नाही वाढवलं? ही तिसऱ्या चरणातली मागणी आहे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. जसा चंदन आपल्या सहवासात आलेल्यांना सुगंधी करतो तसे तुम्ही संत सगळ्यांना सुगंधी करता. मग अजून मला तसं का ठेवलंय? या चार चरणातल्या चार मागण्या आहेत. विठ्ठला प्रश्न असा आहे,
त्यांनी संताकडे जे मागितलं ते आम्ही आमच्या मागणीत का विचारात घ्यावं? 7व्या दिवशी मागायचं असतं ना 8व्या दिवशी देव काल्याच्या रूपाने देतो असे संकेत आहेत. मग सेवा आम्ही केली आणि अभंग तुका म्हणे. का बरं? मागणं आमचं आहे ना, अधिकार आम्हाला आहे. असू देत. अधिकार प्राप्त झालेल्या माणसाला ज्ञान असतंच असं नाही आहे. आणि बिगर ज्ञानाची माणसं जेव्हा अधिकाराने युक्त होतात तेव्हा समाजाला त्याचा फक्त त्रास होतो. फक्त त्रास होतो. झालं काय? मागणीचा अधिकार प्राप्त झाला पण ज्ञान जर नसेल तर माणसं भलतंच काहीतरी मागून बसतात. मी तुम्हाला अगदी सोपं सांगतो. घर आपलं बांधायचं असतं की नाही, बंगला आपला बांधायचा असतो. बांधायचा असतो म्हणजे बंगला कोणाचा आहे? आपला. पैसे कोणाचे लागणार आहेत? आपले. आणि ते बांधताना प्लॅन काढायला कोणाकडे जायचं? कशाला? बंगला कोणाचा? त्याचा आहे का? मग कोणाचा आहे? आपला. आणि प्लॅन? आर्किटेक्ट प्लॅन, इंजिनियर प्लॅन. बंगला आपला असला तरी प्लॅन त्याचा लागतो. आणि त्याचा प्लॅन आणल्यावर त्याच्यानुसारच बांधायचं. आपलं डोकं नाही मध्ये घुसवायचं. विठ्ठला, बरोबर आहे ना? तुमच्या प्रांतातला विषय चाललाय म्हणून म्हणतो. बंगला जर बांधायचा असेल तर प्लॅन त्याचा लागतो. आपलं डोकं घातलं की वास्तुशांतीला लोक म्हणतात हा खांब कस काय मध्ये आला? येणार, हे तुझं डोकं घातलंय ते मध्ये. जसा आपला बंगला इंजिनियरच्या प्लॅनने करावा लागतो, बांधावा लागतो. रोग आपल्या शरीरातले मिटवायचे. डॉक्टरकडे जाऊन सांगायचं का पिवळ्या कलरचं औषध द्या, आज मॅचिंग आहे. विठाला आता तेवढंच मॅचिंग राहिलंय जगात, बाकी सगळं झालेलं आहे. मला काय म्हणायचं आहे की औषध मॅचिंग घ्यायचं. लाल कलर आवडतो, हल्ली कलरलाही फार अर्थ असतो. कोणी हिरवाच करायला निघतो. विठ्ठल, मी भिवंडीचा आहे, मुंब्रा जवळ आहे. मला काय म्हणायचं आहे ते आपण समजून घ्या जरा. डॉक्टरकडे गेलात ना, औषधाचा रंग नाही बघायचा. त्याला सांगायचं मला रोग घालवणारं तुम्ही द्या. रोग आपल्या शरीरातला. बिलाचे पैसे आपण भरले, औषध कोणी दिलं? कोर्टात खटला आपला उभा राहतो. भांडण आपण केलेलं असतं. डोकी आपण फोडलेली राहतात. पण तिथं गेल्यानंतर वकील साहेब म्हणतात आता तुम्हाला जर सुटायचं असेल तर कोर्टात तुम्हाला माहीत आहे ते बोलायचं. बरोबर आहे ना? मग एवढ्या नोट्स काढून देतो तो. हे सगळं पाठ करा. आयुष्यात हरिपाठ कधी वाचला नव्हता आणि हरिपाठने वाचल्यावर हे एवढं वाचावंच लागतं. विठ्ठला, मग त्यावेळेला तो त्या वकिलाला सांगतो नाही 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 असं झालं नव्हतं. भांडणाच्या वेळेला तुम्ही नव्हते, मी होतो ना. मीच तर डोकं फोडलंय त्याचं. ते तर डोकं फोडलं नाही, मी सांगतो तेच म्हणायचं. तू म्हटलं का तुझी दिंडी येरवडा पुणे. भांडण आपण केलं, खटला आपला, फी आपण भरायची. पण कोर्टात बोलायचं काय हे कोणी ठरवायचं? वकिलाने. नाही तर आपलं नुकसान आहे. नाही कळलं? आणखी सोपं सांगतो. एक आई शॉपिंगला गेली, खरेदीला. पोराला पण बरोबर नेलं. मॉल अँड स्मॉल. ते नेल्यानंतर खूप खरेदी केली. तिने इतकी खरेदी केली त्या दुकानदाराला वाटलं हे गिऱ्हाईक कंटिन्यू झालं पाहिजे. लाभदायक गोष्टीला माणसं पुनरावृत्तीत ठेवतात. जे अनुकूल वाटलं ना ते आणखी मिळावं असं वाटत राहतं. आणि जे कंटाळवाना असेल ना ते लगेच निघून जावं. 8 ते 10 कीर्तन होतं एका महाराजाचं. 11:30 वाजली तरी सोडीनात. मागून एक बाबा उठले दंडुका घेऊन. यांना वाटलं काला उदे पण हंडी आजच पुढेल बहुतेक. त्यांनी चालू कीर्तनात विचारलं अ बाबा ते दंडुका घेतलाय काय चाललंय? त्याला बाबा काही नाही चाललं, तुमचं कीर्तन चालू द्या. तुम्हाला नाही. तुम्हाला नाही म्हणजे मग कोणाला? तुम्हाला तारीख कोणी दिली ना त्याला शोधतोय. 11:30 वाजले आठविनात. विठ्ठला, जे कंटाळवाणं असतं, नुकसानकारक असतं ते संपवायचं असतं. पण ज्याचा अनुकूल अनुभव आला मग ते परत पाहिजे. त्याला मराठीमध्ये वन्स मोर म्हणतात. विठ्ठला,
अगदी सोपं सांगतो. आपण पुढच्या वर्षी कोणत्या बाबाला बोलावतो परत कीर्तनाला, ज्यांनी याच वेळेला पका कंटाळवाणं आणलं त्याने का? ते जातानाच लोक सांगून जात, ताई हे बाबा परत बोलू नका बरं विठ्ठला. विठ्ठला ते दुकानदार विचार करू लागले, ह्या आई पुन्हा शॉपिंगला आल्याच पाहिजे. मग काय करायचं? त्यांच्या हाताला ते पोरग होतं ना, ते पोरग त्यांनी इकडे घेतलं. इकडे आहे म्हणा, इकडे मला तुला काहीतरी खाऊ द्यायचं आहे. कारण दुकानदाराला माहिती होतं बाळ खुश की आई खुश. उसने मागणाऱ्यांना ही आयडिया जमते विठ्ठला. फक्त एवढं म्हणायचं, तुमचा सोन्या पाठवू द्या, त्याच्यासारखं पोरग नाही. 5 किलो गहू देतं का? ते म्हणते कट्टा नाही, माझा कट्टा असू द्या. मला काय म्हणायचं आहे, त्याने त्या पोराला आत घेतलं. बोल तुला काय देऊ? लाडू देऊ का? तो म्हणाला नको, मी लाडातलाच आहे. त्यांनी सांगितलं मग कोका कोला पितो का? तो नको, मी कीटकनाशक पित नाही विठ्ठला. चालता चालता मेंटेनन्स करत राहावं लागतं. बरं, मग म्हणे तुला काय आवडतं? तर चॉकलेट आवडतं. ती चॉकलेटची बरणी धरणीवर आणली, झाकण उघडलं आणि त्याला सांगितलं मूठभर घ्यायची. किती घ्यायची चॉकलेट? मूठभर. मग तर घ्यायचे ना, बरणी उघडली होती. त्याने हात पुढे न्यायचं, ते मागे नेले. अरे घे ना. तो तसं नाही, आपण दुसऱ्याच्या वस्तूला हात लावत नसतो. तो दुकानदार इतका खुश झाला, संस्कार असावेत असे. काय पोरगा सरळ वळणाचा आहे. मला ते अजून कळलं नाही की वळण सरळ कसं काय असेल विठ्ठला. आता मराठी भाषाच आहे तशी करता काय? लोक काय म्हणतात, माणूस कसा पाहिजे? सरळ वळणाचा. सरळ का वळणाचा? वळण सरळ कसं काय होईल? आणि सरळ होईल तर वळण कसं काय होईल? पण म्हणायचं आपलं सरळ वळण विठ्ठला. दुकानदार इतका खुश, वा वा, संस्कार असावेत असे. एक काम कर, पण मला तुला चॉकलेट द्यायचीच आहे, मुठभर द्यायचीच आहे. तो ते काम करा, मी हात लावणार नाही. तुम्हाला द्यायचेत ना, द्या तुम्ही. दुकानदाराने बरणीत हात घातला, बचक भरली, त्याने आपल्या शेंट टाकायचे. ते घेतले, कपड्यात घेतले, परत आला. अर्ध्या रस्त्याला येताना त्याच्या आईनं त्याच्या पाठी ते धाप दिशी, एवढा नको जाईल तो. महाराज इतक्या जोरात मारलं त्याच्या, ते पोरग केकाटलं. आणि त्या केकाटलेल्या पोराला आई डोक्यावर झापटत म्हणाली, मूर्खा, कळतं का? समजतं का? ते दुकानदार सांगत होते ना, तुझ्या हाताने घे, तुझ्या हाताने घे. तुला काही खरूच झाली होती का हाताला? तुला काही कळत नाही? तुला आई, मला काहीच कळत नाही खरंय, पण तुला पॉलिटिक्स अजिबात कळत नाही. ते म्हणलं कसं काय? चॉकलेट किती द्यायचे ठरले होते? मुठभर. कोणाच्या मुठीने ते ठरले होते का? नाही. मी एवढूसा माझ्या मुठीनं घेतले असते तर 2-4च आले असते. मला माहिती आहे मामाची मूठ चांगली मोठी आहे दुकानवाल्या. बरोबर 10-15 मिळाले, मूठ त्याची वापरा आणि चॉकलेट आपले खिशात भरा. पोरग हुशार आहे का नाही? पोरग हुशार आहे, तसे आपण हुशार झालो पाहिजे. सेवा केल्यावर मागताना आपल्या मुठीनं मागू नका, संतांच्या मुठीने मागा विठ्ठला. बरं, मग मागायचं तर मागायचं कोणाकडे? मागणे ते तुझं मागू असं म्हटलं. जीवभाव तुझं सांगू. दुसऱ्या कोणाकडे मागायला संत तयार नाहीत, अजिबात तयार नाहीत. तुझे दास करू अधिक मागो खावया, झाले तिने माझे पंढरी राया, झाले तिने माझे पंढरी राया. पंढरी
जावं कोणाकडे? देवाकडं जावं का संताकडं जावं? जायचं कोणाकडे हा प्रश्नच आहे. जावं कोणाकडे? जावं कोणाकडे? बरं, जो उठतो तो देवाकडेच जातोय. विठाला विठाला जावं कोणाकडे? महाराज म्हणतात देवाकडे जावं, पण देवापेक्षा संताकडे जावं. मागायचं तर देवाकडे मागावं, त्याच्यापेक्षा संताकडे मागावं. कसं काय सांगतो तुम्हाला. देवाने ज्याला जवळ घेतलं त्याला संत नाही म्हणू शकतात, पण संतांनी जवळ घेतलं तर त्याला देव नाही म्हणू शकत नाही. पटवून देतो मी आपल्याला. नामदेव महाराजांच्या हातून देव जेवत होते ना, पण संतांच्या मनात आल्यावर गोरोबा काकानी जेव्हा थापटणं डोक्यात आपटलं, नामदेवरायांना राग आला, नाकाचा शेंडा लाल झाला आणि गेले पांडुरंगाकडे. विठोबा, हे तुझे महाराज लोक लई शेफारलेत म्हणे. का? आणि माझ्या डोक्यात ते दंडू का आपटला? पांडुरंगाने सांगितलं, हे तुझ्या डोक्यात आपटलं का बाकीच्यांच्या? पण झाली पंचायत. विठ्ठला, नामदेवराय म्हणाले, नाही मारलं सगळ्यांच्या, पण माझ्या मारायचं. ते म्हणाले म्हणजे नेमकं? हो, मला म्हणाले कच्चं आहे. पांडुरंग म्हणाले, ते तुला कच्चं म्हणाले, तुझ्या डोक्यात मारलं, हे तू मला का सांगायला आलास? नाही, तुम्ही काहीतरी त्यांच्या विरोधात ॲक्शन घ्या. भगवान म्हणाले, नामदेवा, मी कोणती पण ॲक्शन घेईन, पण इथं ॲक्शन मला काही घेता येईना, तू जरा शांती घे. असं कसं काय? मग आपली पंगत असते ना तुला. विठाला, पांडुरंगाने सांगितलं, नामदेवा, तो पंक्तीचा विषय निराळा, इथला नियम म्हणजे नियमच आहे, हे ध्यानात घे. तू डबा आणतो म्हणजे काय? तो आणतो म्हणून मी खातो. मग काय करू पांडुरंगा? काही नाही, आता आलाय तो औंढा गिळ आणि आहे त्या औंढ्याला जा. विठाला, देवाने हो म्हटलं होतं, संतांनी नाही म्हटलं. याच्या उलट संतांनी हो म्हटलं. जर संत म्हणाले, ए पांडुरंगा, आम्ही महासांगवीहून आलोय, काय हिंमत आहे देवाची आपल्याला नाही म्हणायची? मग मज हरी उपेक्षिना, उपेक्षिना, मग मज हरी उपेक्षिना, उपेक्षिना, मग मज हरी उपेक्षिना, उपेक्षिना, मग मज हरी उपेक्षिना. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावारी, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावारी, म्हणे मग माझा हरी उपेक्षिना, मग माझा हरी उपेक्षिना, हरी उपेक्षिना, हरी उपेक्षिना. कायद्यात कलम सांगावे लागतात. तुका म्हणे तुम्ही निर्विल्यावरी, तुम्ही निर्वण केली ना, मग मज हरी उपेक्षिना. म्हणून देवाच्या दारात मागण्यापेक्षा संताच्या दारात मागावं. आणि त्या संतांच्या दारात मागताना ते ज्या सांगण्याने देतील त्या सांगण्यानंतर मागणं आलं पाहिजे, जे पहिल्या चरणात आहे. तुम्ही संत माया पाप कृपवंत, पाप कृपवंत, तुम्ही संत माया पाप कृपवंत, पाप कृपवंत, तुम्ही संत माया पाप कृपवंत, पाप कृपवंत, तुम्ही संत माया
पोचले सगळे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान. कोण आहात तुम्ही? तुम्ही संत आहात. कसे आहात? माय बाप कृपावंत. तुम्ही संत हे स्वरूप, मायबाप हा स्वभाव आणि कृपावंत हे सामर्थ्य. विठ्ठला तुमचं स्वरूप काय? 3 गोष्टी सांगायच्याच असतात, स्वरूप, सामर्थ्य आणि स्वभाव. आपल्याला पण 3 गोष्टी असतात. श्रीमद भागवताच्या महात्म्यातला पहिला श्लोक पहा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिदानंद रूपाय हे स्वरूप आहे, विश्वोत्पत्त्यादि हेतवे हे सामर्थ्य आहे, आणि तापत्रय विनाशाय हा स्वभाव आहे. आपल्यालाही 3 गोष्टी असतात. आपलं आधार कार्ड म्हणजे आपलं स्वरूप आखी माहिती राहते. आणि आपण ॲक्च्युली किती मेकअप जरी केला तरी आपण किती छान दिसतो हे आधार कार्डाच्या फोटोवरून ठरवायचं. विठ्ठला एवढा ॲडव्हान्स जमाना आला होता तरी यांना हे भंगार कॅमेरे भेटले कुठं हा प्रश्न आहे. माणसं लग्न जमवताना फक्त आधार कार्डच दाखवित नाही, बाकी सगळी कार्ड दाखवतात. ते जमलेलं मोडायची बाळी. विठ्ठला आधार कार्ड आपलं स्वरूप आहे, पॅन कार्ड आपलं सामर्थ्य आहे. तुम्ही किती टॅक्स भरता, तुमची IT फाईल किती पॉवरफुल आहे हे सामर्थ्य आहे. आपण टॅक्स भरला पाहिजे. टॅक्स भरत नाही त्यांच्यासाठी. विठ्ठल असू द्या. आणि स्वभाव म्हणजे पासपोर्ट. तुम्ही सदाचारी आहात, उपद्रवी नाही आहात हे पासपोर्टने सिद्ध होतं. म्हणून पासपोर्टचं ॲप्लिकेशन केलं तर त्याला एक व्हेरिफिकेशन येतं. कोणाचं? पोलीस. तुमच्याशिवाय होत नाही ते. पोलीस व्हेरिफिकेशन लागतं. म्हणजे त्या माणसावर कोणताही गुन्हा दाखल नाही पाहिजे. निदान सामान्य माणसांच्या पासपोर्टला हा नियम आहे. विठ्ठला मला अजून कळलं नाही, एवढा मल्ला तरी विजय मल्ला पळालाच कसा? विठ्ठला तो मळण्यात पण विजय, पळण्यात पण विजय झाला. जाऊ दे, विराट कोहलीला राग येईल. विठ्ठला तुम्ही काही लय मेहनत घेऊ नका, आपलं चाललंय तसं चालू देऊ. मला म्हणायचं काय तात्पर्याने की पासपोर्ट तर लागणार. ज्याचा पासपोर्ट ओके आहे म्हणजे ही वस्तू बाहेर पाठवायला हरकत नाही. जर गुन्हे दाखल असले त्याचा पासपोर्ट होत नाही. याचा अर्थ काय? ही वस्तू घरीच राहिलेली बरी. ही जर बाहेर गेली तर लोकांच्या डोक्याला थाप देईल. जसं आपल्याला स्वरूप, सामर्थ्य, स्वभाव आहे ना, तसं संतांना पण आहे. ते संत आहेत हे त्यांचं स्वरूप. मग संताच्या भिन्न भिन्न व्याख्या ढिगाने पडल्या. तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठली, ही त्यांची एकांतिक व्याख्या आहे. आणि तुका म्हणे तोची संत, सोसी जगाचे आघात, ही त्यांची लोकांतिक व्याख्या आहे. संताचं स्वरूप काय असतं हो? काय स्वरूप असतं? समाजाविषयी अत्यंत श्रद्धा, दया, भावना, तळमळ हे भगवान बाबांचं अंतरंग स्वरूप आहे. याने ते संत आहे. आणि लोकांनी इतका त्रास दिला तरी त्यानंतरही समाजाच्या विकासाचा, समाजाच्या भल्याचा विचार. तुका म्हणे तोची संत, सोसी जगाचे आघात. बरं झालं, थांबवायचा नवा उपाय दिसला मला. विठ्ठला जाऊ दे, आता सोसायचंच प्रमाण होतं. सोसी जगाचे आघात, पण जगाने तरी आघात का द्यावे ते? विठ्ठला विठ्ठला म्हणजे जगाचं सहन करणं हे संताचं काय स्वरूप आहे. ताई, त्या नाशिकला एक साधू होते, दामोदर महाराज खेडगावकर. पक्के कट्टर होते ते आणि भडक होते एकदम बोलायला, फक्कड. ते असं म्हणायचे, संडासात बसा पण संसारिकात बसू नका. विठ्ठला तर हे फार डेंजर राहतात. त्यांना काय प्रश्न पडतील त्याचा भरोसाच नाही. ज्यांचे घरचे सुटले नाही ते इथं गुंतवायला येतात.
फार संसारिकात काम करणं म्हणजे साधूला दुसरं तप करायची गरजच नाही, हिमालयात जायचीच गरज नाही, गावातच हिमालय होतो. काय कमी त्रास आहे का? आमचे एक संन्यासी मित्र आहे, त्याने एक संसारी भेटला. त्याचा प्रश्न पण त्याच्यासारखाच. तो म्हणाला, महाराज आम्हाला आमचा पोरगा शेवटचं पाणी पाजणार आहे. असंच ना, ते शेवटचं पाणी पाजणार, तुमचं कसं होईल? आता काय गरज आहे, तुझं तू पाहा, ते संन्यासी त्यांचं ते पाहतील. पण ते संन्यासी पण फकट, त्यांनी पण हा संसारी टेकवला. तो म्हणतो आम्ही एकदम हांडा भरून पिऊन घेतलाय. विठ्ठला विठ्ठल. आपल्याला त्या जवळ करतात, हेच आपलं परम भाग्य आहे महाराज. का? सगळे विकार वासना घेऊन आपण फिरत असतो. आपल्या अंतःकरणात काम वासना आहे, क्रोध भावना आहे, लोभ लालसा आहे, आणि या सगळ्या दुर्गंधीला संत सहन करतात. का? फक्त आपला उद्धार व्हावा ही त्यांच्या मनातली तळमळ असते. बुडताये जना देखवे म्हणून कळवळा येतो आहे. त्याला म्हणतात संत स्वरूप आहे. पुढे मायबाप, स्वभाव कसा आहे त्यांचा? मायबापासारखा. हे मायबाप म्हणजे बरं, मम्मी वेगळी असते आणि पप्पा वेगळे असतात, बरोबर आहे. मग हे दोन्ही एकत्र कसे काय? तुम्ही संत मायबाप कृपावंत. वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवारांचं कीर्तन चालू होतं. तुम्ही म्हणले होते ते जगन्नाथ अण्णांचं कीर्तन चालू, त्यांनी हाच अभंग घेतलेला होता त्या कीर्तनात. तुम्ही संत माय बाप कृपावंत. आणि तिची चाल म्हणणारे होते ना, ते म्हणताना तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. अण्णा त्यांना म्हणाले, ते माय बाप एकत्र नाही काय राहणार म्हणे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. तो टाळकरी पण फार मिश्किल होता. अण्णा त्याला काय म्हणाले, ते तुम्ही संत माय बाप कृपावंत, ते मायबाप एकत्र नाही का राहणार. तो गायक म्हणाला, मी केव्हाचा एकत्र आणायला बघतो. म्हणजे मग माय तालात बसेना आणि बाप ठेक्यात येईना. तुम्ही संत माय, हे माय आणि बाप भिन्न भिन्न असतात ना, हे असं लागतं. विठाला जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे. मग माय आणि बाप काय म्हणायचं काय? यातून संतांना तुम्ही मायबाप का म्हणता? ऐका, आई आणि बाप जे करतो ते जर संत करत असतील तर मग त्यांना मायबाप म्हणण्यात काय अडचण आहे? ऐका, जी आधार देते तिला माय म्हणतात, आणि जो आकार देतो त्याला बाप म्हणतात. जीवनाला आधार पाहिजे का आकार पाहिजे? आधार तर पाहिजे, त्याशिवाय ते गॅस लिंक नाही होणार. आधार 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 म्हणजे टेकू कार्ड नाही. आधार देतात कोण? माय होऊन आधार देतात. पण नुसताच आधार देऊन नाही, साधूच्या जवळ येऊन आपल्या अहंकाराला कुरवाळून घेणं हा परमार्थ नाही. हा, तिथे आल्यानंतर नाक घासून सांगायचं, माझं काय चुकतं ते मला सांगा, ते ऐकायला मी आलोय, तेव्हा आपल्या परमार्थाला सुरुवात होईल. मला एक जण म्हणाला, महाराज तेवढं कीर्तनात आपलं नाव घ्या. म्हटलं लग्नात बायकोचं घेतलंय, दररोज देवाचं तिसरा अलाउड नाही, जमणार नाही. चला तिकडे गल्लीत कुत्रं खात नाही, तिकडे महाराज लोकांचा जीव खायला येतो. काय झालं पाहिजे ते? आमच्या भिवंडीला ताई एक थोर संत झाले, शांताराम भाऊ महाराज. ते असं म्हणायचे, परमार्थ नामासाठी करावा, नावासाठी नको. कोणी खात नाही नाव.
उदंडची झाली जन्मोनिया मेली होनिया गेली राव रंक त्याचे नाम कोणी नेघे चराचरी. काय नावाचं घेऊन बसलात? आपलं नाव किती जणांनी घेतल्यापेक्षा देवाचं नाव आपण किती वेळा घेतलं हे मोजा, ते महत्वाचं आहे. नाव घेतलं पाहिजे ना. जी एक नाव घेते ते किती खर्च केला ते सांगा पहिले विठ्ठला. बरं ती पण कुठपर्यंत नाव घेते हाही मोठा प्रश्न आहे. मी म्हणत नाही, एकनाथ महाराज म्हणतात धनवंत पुरुषाशी स्त्री लवटव करी कैसी कुटका देखोनी शुनी जैसी हलवी पुच्छासी कुकान. अर्थ भागवतात बघून घ्या. आणि राग आला असेल तर पैठणकडे बघा, माझ्याकडे नाही विठाला. त्या धनाची झाली तुटी स्त्री वसवसोनी लागे पाठी. आता नावडती तुमच्या गोष्टी रागे उठी फडफडोनी. ती सरळ म्हणते त्याला. तुम्हाला ना काही कळतच नाही, तुम्हाला काही कळतच नाही. तो पण ऐकतो म्हणतो हो खरंच मला काही कळत नाही. कारण मला जर कळत असतं. हे कसं काय कळतं विठ्ठला? महाराज परमार्थात आलो ते आपल्या चुका दुरुस्त. आम्ही महासांगवीला का आलं पाहिजे? का आलं पाहिजे? आमचं जीवन दुःखरूप आहे कारण त्यात अवगुण आहेत. हे दुर्गुण अवगुण खरवडून काढायचे आहेत, खरवडून काढायचे. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे घालवण्यासाठी इथं आलो. मग इथं आल्यानंतर पुन्हा त्यापेक्षा नको माझा कोणी मान सन्मान केला पाहिजे, माझा कोणी उल्लेख केला पाहिजे, माझं कोणी नाव घेतलं पाहिजे, कोणी मला ओळखलं पाहिजे. अरे ते सगळं जाळायला आपण इकडे येतो. जळो आता नाव रूप. इथं बसलेली माणसं ते जाळून बसलीत. जाळोनी संसार आकार घेतलाच पाहिजे. या सप्त्यात मी असा आहे ना, पुढच्या सप्त्यात माझ्यात काहीतरी बदल झाला पाहिजे असा संकल्प उद्या काला करताना उठून इथून निघताना तो करावा. दररोज आमच्यात वृद्धी पाहिजे, दररोज आमच्यात सद्गुण वाढले पाहिजे. आणि ते वाढवतात म्हणून ते बाप आहेत. नाही कळलं? आणखी सोपं सांगतो. मडकं माहिती आहे तुम्हाला? मडकं मडकं नाही आयुष्यभर जरी माहीत झालं हा कधी लागतं? अहो काल्याच्या कीर्तनाला लागतं. तुम्ही लय पुढे गेले का काय? हे कोरोनापासून लोक अशी घाबरल्यासारखी झालीत विठाला. अंडी बोडायला लागतं की नाही? तुम्ही कुठे गेले होते? वा वा फार सिरियस आहात तुम्ही. बरं मडकं कुठं मिळतं? ॲमेझॉन कुंभारदादाच्या गल्लीत. तिथं ते मडकं घडवायचं किंवा काम चालतं ना, ते अंतिम टप्प्यात ते मडकं आलं की तो कुंभारदादा ते करत असतो ना, तेव्हा त्याचा एकच हात दिसतो, दुसरा हात दिसतच नाही. बरोबर ना? ज्या हातात ते थोपटणं असतं ना, म्हटलं चला कीर्तनभर एकच सामान वापरूया आपण. आता सुरुवात तिथूनच केली. ते थापटण्याने ठोकत असतो कुंभारदादा एका हाताने. तो हात बाहेर दिसला, दुसरा हात कुठे? दुसरा हात आहे कुठे? सगळे शोधतात हात आहे कुठे विठ्ठला. देवाच्या हातात कमळ आहे, तुम्ही कशाला काय सांगा ना? दुसरा हात कुठे आहे? एक हात तर कळला आपल्याला, ते थपटण्याने मारतो ना. दुसरा हात तो आत असतो. एक हात बाहेर, दुसरा हात आहे पण तो आत आहे. आता सांगतो तुम्हाला, हा जो आतून हात आहे ना याला म्हणतात आधाराचा. आणि जो बाहेरून फटके देतो ना त्या हाताला म्हणतात आकाराचा. मी आपल्याला विचारतो, याच्यातला कोणता हात नसला तरी चालेल? दोन्ही पाहिजेत की नाही श्रोते? का? जर बाहेरचा हात नसला तर मडकं ओबडधोबड राहील, आणि आतला हात नसला तर वरच्या फटक्याच्या वेळेला ते तुटून जाईल. आपण ओबडधोबड राहू नये म्हणून संत बाहेरचा हात वापरतात, त्याला म्हणतात बाप.
आणि आपण तुटून जाऊ नये म्हणून संत आतला आधाराचा हात वापरतात, त्याला म्हणतात माय. विठ्ठला म्हणजे आधार देतात म्हणून माय आणि आकार देतात म्हणून बाप. हे आधार आकार म्हणजे काय सांगतो. सातारा जिल्ह्यात गोंदवले नावाचं गाव आहे, माण तालुक्यात. त्यांचं नाव ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर, नामावतारी होते. त्यांच्याकडे एकाने एक असंच उर्मट आरोगंट असं एक पोरगा आणून दिलं होतं. महाराज हे घ्या सांभाळ. जनरली महाराज लोकांकडे पोरं सोडताना लोक असा काय विचार करतात, अशी सगळी अशी सात्विक मुलं असली पाहिजे, म्हणजे याच्यातून आपल्याला नवी पिढी छान घडेल. पण सगळेच पालक यांच्या पालकांसारखे चांगले नसतात. ते आम्हाला सांगतात, महाराज हे घेऊन जा तुमच्याबरोबर. म्हटलं का? शाळेत जात नाही, अभ्यास करत नाही, त्रास देतं, मारामाऱ्या करतं. मी म्हटलं मी महाराज आहे, घंटागाडी नाही. विठ्ठला चांगला अभ्यास करणार आहे ते तुम्हाला संसाराला पाहिजे, आणि जे उपयोगाचं नाही ते इकडे आमच्या भरी घालता का काय? उलट सामान्य विद्येचा माणूस चांगला लागतो तर परमविद्येचा किती चांगला पाहिजे. हा, तो किती तत्पर पाहिजे, तो किती सुज्ञ पाहिजे, तो किती दक्ष पाहिजे, तो किती प्रज्ञावान पाहिजे, तो किती मेहनती पाहिजे, तो एवढा कष्ट घेणारा पाहिजे. विठ्ठला मी कल्याणीताईंना म्हटलं तुमचा 12 वाद्य अख्खा पाठ झाला की मी कीर्तन शिकवीन. ते म्हणाले अर्धा झालाय आता. विठ्ठला त्या पोराला आणून सोडलं महाराजांकडे. महाराज त्याला घेऊन भजन करायचे. रात्री 10 वाजता त्यांचं भजन असायचं दररोज. कीर्तनकारांनी खूप नित्यनेम करून ठेवावे लागतात, म्हणजे मग डोकं खाणाऱ्या लोकांपासून तेवढीच सुटका होते. विठ्ठला एक दिवस पाहिलं महाराजांनी, तो पोरगा रात्री भजनाला नाही. झालं असं, गावातल्या एका स्त्री बरोबर त्याचे अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. पण महाराजांना कर्मे ना, तो भजनात नाही गेला कुठं. महाराज त्याला रात्री मशाल पेटवून शोधायला गावात. त्या गोंदवल्याच्या बाजूने माण नदी वाहते, त्या माण नदीच्या कडेला हा त्या स्त्री बरोबर विवस्त्र अवस्थेमध्ये झोपलेला दिसला. महाराजांनी त्याला पाहिलं. अरे 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 अरे, मानवी जीवन सोन्यासारखं लाभलं आणि काय याचा नरक करून ठेवलास. त्यांनी स्वतःच्या अंगातली कफनी काढली आणि त्याच्या अंगावर टाकली. महाराज निघून गेले. पहाटेच्या वेळेला गार वारं सुरू झालं, त्याला जाग आली. जाग आल्यावर तो उठला. उठल्यानंतर पाहिलं आपल्या अंगावर महाराजांची कफनी. याचा अर्थ महाराज रात्री येऊन गेले. महाराज कपडे सावरले कसे तरी पळत सुटला. महाराजांच्या थोरल्या राम मंदिरामध्ये साष्टांग प्रणिपात केला, कान धरले. महाराज चूक झाली माझी, महाराज चूक झाली. महाराजांनी त्याला झापलं आणि गिरनार पर्वतावर साधनेसाठी पाठवलं. तिथून तो हिमालयात गेला. पण महाराजांनी त्याला मोक्षाचा अधिकारी बनवलाच. ऐका, त्याच्या अंगावर महाराज कपनी का टाकतात? ते माय आहेत म्हणून, आणि त्याला गिरनारला पाठवतात बाप आहेत म्हणून. विठ्ठला कृपावंत काय मी पतित कीर्तिवानू. मी काय वर्णन करू महाराज, तुम्ही कृपा करतात, तुम्ही संत मायबाप आहात. तुम्ही कृपा करणार म्हणजे त्या कृपा करण्यासाठीच तर तुमचा अवतार आहे. अवतार तू मधुराया कारण, अवतार तू मधुराया कारण, अवतार तू मधुराया कारण, अवतार तू मधुराया कारण, अवतार तू मधुराया
तुम्हा धराया कारण. तुम्ही अवतार धारण केला. हे अवतार म्हणजे काय असतं? सोपं सांगू. खालच्यांना वर नेण्यासाठी वरच्यांनी खाली येणं याला म्हणतात अवतार. कळलं? नाही कळलं? आणखी सोपं सांगतो. खालून जे आणखी खाली चाललेत त्यांना खालून वर नेण्यासाठी खालून वर गेलेत ते वरून खाली येतात, याला अवतार म्हणतात. हे तर आता जमलंच विठ्ठला. जाऊ द्या. खालच्यांना वर नेण्यासाठी वरचे खाली आले याला म्हणायचं अवतार. इमर्सन नावाचा एक निबंधकार आहे, त्याचं एक इंग्रजी वाक्य सांगून ठेवतो, लक्षात ठेवा. वाक्य असं आहे, गॉड बिकम्स मॅन सो दॅट मॅन कॅन बिकम गॉड. लई गॉड आहे पण मराठीत सांगावं लागेल आता. वाक्य असं आहे, गॉड जीओडी गॉड म्हणजे देव, बिकम्स म्हणजे बनणे, होणे, येणे. ते मध्ये कोणी कीर्तन चालू केलं, थांबा एकच होते आधी. माऊली शांत राहा जरा विठ्ठला. तो युट्यूबचा आपल्याला पाहिजे तो व्हिडिओ लागतो, त्याच्यात एक स्किप व्हिडिओ येतो ना, तसा लागला बहुतेक विठ्ठला. असू दे आता. आईंचं संस्थान म्हणजे माहेरच आहे, माहेराला आल्यानंतर मग काय. गॉड बिकम्स, बिकम्स म्हणजे होणे येणे. मॅन, मॅन म्हणजे माणूस. मग गॉड बिकम्स मॅन म्हणजे काय? देव माणूस बनतो, बरोबर. गॉड बिकम्स मॅन मीन्स देव माणूस बनतो. सो दॅट मॅन कॅन बिकम गॉड. याचा अर्थ असा आहे, देव माणूस बनतो. देव कधी कधी माणूस बनतो कारण माणूस कधीतरी देव बनला पाहिजे. हा देवा घरी जातो तरी हा माणूस बने ना, हा देव माणूस कधी बनायचा. ऐका, माणूस देव बनावा म्हणून देव माणूस होतो, याला म्हणतात अवतार. हे आता माणूस देव होणे, देव माणूस होणे काय प्रकार काय नेमका? माणूस माणूस राहिला नाही हे दुर्दैव आहे आमचं. माणूस नाही तर 4 वर्षाची यज्ञा त्या अत्याचाराची बळी घडलीच नसती, ठरलीच नसती. हा विचार करावा लागेल. भगवान बाबा वामन भाऊ महाराज, या परंपरा, आईसाहेब, ही परंपरा आम्हाला कशासाठी आहे? आम्ही जी खाली चाललोय ना ते वर आलो पाहिजे म्हणून. खाली चालणं म्हणजे डोंगरावरून उतरणं नाही, चारित्र्यातून उतरणं म्हणजे खाली जाणं आहे. आणि ते गेलं की सगळं जातं. श्रोतेव, समाधान बंगल्यात नांदते तुम्हाला सांगितलं कोणी? कधी कधी एखाद्या झोपडीत पण महालाचा फील येतो विठ्ठला. हे खाली जाणं वर जाणं म्हणजे काय सांगतो तुम्हाला. शहरामध्ये पाणपोई असते माहिती, पाणपोई जिथं पाणी मिळतं. ती पाणपोई कोणासाठी असते? आपल्यासाठी. त्या पाणपोईचे पाणी मिळतं ते कोणासाठी असतं? आपल्यासाठी. ते पाणी पिण्यासाठी एक ग्लास ठेवलेला असतो तो कोणासाठी? आपल्यासाठी. आणि त्या ग्लासाला जी साखळी बांधलेली असते ती कोणासाठी? हा, आता घ्या फॉर्म मागे विठ्ठला. पाणपोई कोणासाठी? आपल्यासाठी. पाणी कोणासाठी? आपल्यासाठी. ग्लास कोणासाठी? मग साखळी कोणासाठी? का? त्याला गॅरंटी आहे पाणी पिऊन झाल्यावर हा ग्लास पण नेल्याशिवाय राहणार. याच्यासाठी अवतार आहेत की थांबा. एक पॉलिटिक्स सायन्सचा स्टुडंट मला म्हणाला, ते राम लंकेत गेला होता तेव्हा माणसं का नाही नेली, वांद्र कशाला नेली? राम जरा चुकलाच. म्हटलं राम चुकला हे सांगायला तू एवढा शहाणा कधी झाला? जो माणूस ज्या पदावर देवाने बसवलेला असतो ना, तिथून काय करावं हे त्याला बरोबर कळत राहतं. आपण नका उंटावरून शेळ्या हाकून लष्कराच्या भाकऱ्या भाजू. माणसं सकाळी म्हणतो मोदींना काही समजत नाही, ते राहुल गांधीला काही कळत नाही, तुला घरी चहा मिळत नाही, तू कडे किती बोलतो, आपला पगार किती, आपण बोलतो किती विठ्ठला. एवढा तर ध्यानात यावा ना भाव. तो म्हणाला ते रामाने कशाला नेली ती माणसं, न्यायला पाहिजे होती. म्हटलं माणसंच चालवली होती. मग रामाने गुगल मॅप ऑन केला आणि सॅटेलाईट मोडवर झूम करून पाहिलं तर सगळं गोल्डन दिसलं.
तेव्हाच रामाला अंदाज आला, जर हायवेला भाजीपाल्याचा ट्रक पलटी झाला तर 8 दिवस विनाकारण फ्लॉवर खाणारे, लंकेत सोनं पाहिल्यावर सीता तिथंच राहील, रावण तसाच राहील, हे विटा खोलून आणतील विठाला. संत कशासाठी आहेत सोपं सांगू? देव ज्यामुळं आपल्याला भेटणार आहे, एवढ्या पटकन देवाचा अवतार होऊ शकतो. जगात आळोख घालवणारा उजेड देव एवढ्या फटकन पाठवतो, याला म्हणतात नियोजन. आमच्याकडे लय अवघड राहतं ताई. ती लाईट गेल्यावर पहिल्यांदा सगळी एकमेकाकडे पाहतात, त्याच्यानंतर कोणी म्हणतो अरे जनरेटर तो आणला नाही, काय आनंदी आनंद आहे विठाला. या व्यवस्था सांभाळाव्या गडकऱ्यांनी आणि फडकऱ्यांनीच, बाकी कोणाचं कामच नाही. ते काय ऐश्वर्य आहे, काय संपन्नता आहे. विज्ञानाला सुद्धा भोवळ येईल इतक्या वेगात सगळं चालतं इथं. आई साहेबांचं वैभव आहे, ते त्यांचं ऐश्वर्य. श्रोते हो, तो म्हणाला मग ते ह्या सगळ्या गोष्टी थांबवायला होता. काय करायचं? आपण काही हिमालयात जाऊ शकत नाही, ना आपल्याला तप होऊ शकत, ना आपण यज्ञ करू शकत. आपण 2च कामं करायची. जन्मल्यापासून मरेपर्यंत, अज्ञानी असल्यापासून ज्ञानी होईपर्यंत आणि गरिबीपासून श्रीमंतीपर्यंत 2च गोष्टी सांभाळा. परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. ज्याला परधन माती समान आणि ज्याला परस्त्री माते समान, त्याला कोणताच भाव व्रत नाही महाराज. सगळी व्रत ही व्रत टिकावी म्हणून आहेत. आणि ते समजावण्याकरता अवतार तुम्हा धराया कारण. काय करावं? उद्धरावे जन जड जीव. महाराज तुम्ही सगळ्या जगात हे वाढवलं, वाढविले सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. या जगात संतांनी काय वाढवलं मला सांगा ना. आई साहेबांच्या आधी या जागेत काय असेल हो? सगळं वैरान भयान. पण संत इथे उतरले, संत इथं अवतरले आणि इथला कायाकल्प होतो, काया पालट होतो. आपण पाहता काय ऐश्वर्य आहे आई साहेबांचं, काय ऐश्वर्य. खरं तर ताई असं आहे बरं का, शहनशाह जहां बैठ जाता है ना, दरबार वही लग जाता है. विठाला विठाला. हा महासांगवीचा मांडव नाहीये, हा कलियुगाचा पराभव आहे. कारण कलियुगाचं लक्षण काय? ऐका कलीचे महिमान, असत्यासी रिजले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळण संतांचे. आज इथं काय चाललंय? ऐका भक्तीचे महिमान, सत्यासी रिजले जन, पुण्या देती अनुमोदन आणि करती पूजन संतांचे. म्हणून मी म्हटला कलियुगाचा पराभव आहे. वाढविले सुख भक्ती भाव, याच्याशिवाय संत जे सांगतात त्यानेच सुखी होऊ. आपण आपला जास्त शहाणपणा करतो ना, आणि संसारात आपलाच शहाणपणा आपल्या अंगावर आलेला असतो. देवानी संतांनी सांगितलेल्याच कधीच गल्लत होणार नाही. माझी विनंती आहे, संसार आनंदाने करा, परमार्थ आनंदासाठी करा. त्यानेच आपल्या जीवनामध्ये उन्नती होईल. नामस्मरण दररोज केलंच पाहिजे. नुसतं आम्ही इथं जाऊन आलो, आम्ही तिथं जाऊन आलो आणि करून काहीच नाही राहिलो. आम्ही सदाचार जपला की नाही? आम्ही न्याय नीती मूल्ये, आम्ही भगवान बाबांना प्रणाम करतो, पण आम्ही जर ज्ञानेश्वरी वाचत नसू तर भगवान बाबांना आमचा तो प्रणाम अर्धाच आहे असं समजा. मी असं म्हणेन, भगवान बाबांवर त्यांचंच प्रेम खरं ज्यांचं ज्ञानेश्वरीवर प्रेम आहे. विठाला तुकोबाराय म्हणतात, अशा जगात तुम्ही सुख भक्ती भाव शांती धर्म वाढवला, आणि तो वाढवताना निरनिराळ्या पद्धतीने वाढवला. मग जे जे आपल्या सानिध्यात आले, जसं सहवासात आलेल्या कोणत्याही त्या झाडाला चंदन सुगंधी बनवतो, तुम्ही संत तसे आहात शेवट. तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी, तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी, तुका म्हणे गुण चंदनाच्या, तुका म्हणे गुण चंदनाच्या, तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी, तुका म्हणे गुण
बसा. हो धोतरवाले बाबा बसा. आवरा ना त्यांना. कोणत्याही कार्यक्रमाची शिस्त हे सौंदर्य असतं. कीर्तन पाठवद्यात असलं तरी मुंबईच्या सिस्टमने होणार, त्याला पर्याय नाही. शेवट सगळ्यांचे उल्लेख असतात. आमची ही गायक मंडळी असतील, वादक मंडळी असतील, ताईंनी ह्या सगळ्यासाठी घेतलेली सगळीच सेवेकरी मंडळी असतील, या सगळ्यांचे अफाट परिश्रम आहेत आणि आपण भाग्यवान आहोत की या सगळ्याचा लाभ आपल्याला होतो. ऐका, कोणाचा द्वेष करू नका, कोणाचा मत्सर करू नका, कोणाशी स्पर्धा करू नका. माझ्याशी कोण कसं वागलं ते लक्षात ठेवण्यापेक्षा सगळ्यांशी चांगलं वागायचं आहे हे लक्षात ठेवा. हाताला काम, मुखाला नाम, कल्याणाचा दुसरा मार्ग नसतो. मार्ग सांगून झाला, आता कल्याणाचा मार्ग धरायचा आम्हाला. भगवंताच्या नामात राहा म्हणजे त्याच्या धामात राहू शकाल. ताई, तुमच्या ह्या सगळ्या वाटचालीला आणि तुमच्या ह्या सगळ्या मेहनतीला, परिश्रमाला आम्ही फक्त प्रणाम करू शकतो, यापेक्षा वेगळं काही नाही. तेव्हा आपल्याला दीर्घ आयुर आरोग्य लाभ हो आणि या सगळ्यांचा प्रपंच आपल्याद्वारा परमार्थ रूप हो, ही सद्भावना व्यक्त करतो. आपल्या सेवा कार्याला दंडवत करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. हा बोलिलेले पुढे वेडे बापुडी उत्तरे नाही विचारेला अधिकार मे आपला वामने ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी माऊलीकडं होतं, कलाकार कलाच करतात काहीतरी. श्री संत भगवान बाबा, श्री संत वामन भाऊ महाराज, श्री संत भीमसेन महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने महान साध्वी श्री संत मीराबाई आईसाहेब यांचा चालत असलेला भव्य दिव्य पुण्यतिथी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 28वे. महिला मंडळ खाली बसा. आत्ताच महाराजांनी सांगितलंय ना, जरा जिजाऊच्या लेखी खाली बसा. महिला मंडळाला अजूनही शिस्त आणि वळणच लागत नाही आपल्याला. बसा खाली, पोरींनो खाली बसा. आज या 7व्या दिवसाचं कीर्तनरूपी पुष्प परमादरणीय परमपूज्य महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही ज्यांचे कीर्तन होतात असे आदरणीय जगन्नाथ महाराज पाटील, भिवंडी, मुंबई. आमचे जगन्नाथ पाटील म्हणजे यांना वारकरी संप्रदायामध्ये सर्वजण आदराने दादा म्हणतात आणि त्यांची विशेषता एक आहे की त्यांना शब्द प्रभू म्हणून ओळखलं जातं. जोरात टाळ्या वाजवा एकदा. अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. आपल्याकडं ते पहिल्यांदाच आलेले आहेत, पण अनेक गडावर त्यांची कीर्तनं झालीत, परिसरात झालीत आणि महाराष्ट्र कोकणामध्ये फार मोठं त्यांचं नाव आहे. कोकण परिसरामध्ये अनेक लोकांना माळकरी बनवण्याचं काम त्यांनी केलंय, अध्यात्म रुजवलंय आणि त्यांचं कीर्तनं इंग्लिशमध्ये सुद्धा ते कीर्तनं करतात असे आहेत. म्हणजे या वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आणि वारकरी संप्रदायाचा विचार फार साता समुद्राच्या पलीकडे नेण्याचं काम महाराज करतात. अत्यंत फार सुंदर त्यांची सुद्धा कल्याण भिवंडीला संस्था आहे, आश्रम आहे. तिथं सुद्धा विद्यार्थी शिकतात. ते पूर्ण क्वालिटी आणि क्वांटिटी असे विद्यार्थी घडवण्याचं काम सुद्धा ते करतात. आणि विशेष म्हणजे स्वतः ड्रायव्हिंग करून कीर्तन करतात. सध्या 450 किलोमीटरवरून आलेत. आता ते कीर्तन करणार इथून लगेच तितकेच किलोमीटर जाणार. म्हणजे विचार करा, 900 किलोमीटर प्रवास करणं सोपी गोष्ट आहे का? दादा, ही ताकद तुमच्याकडं पांडुरंगाची कृपा आहे म्हणून एवढं काम होतंय. फार वारकरी संप्रदायाचे नियम पाळणारी ही महात्मी आहेत. आम्ही नेहमी सांगत असतो, माणसाला काही मिळवता येईल पण मेंदू जन्माला यावा लागतो. कळालं का? माणसं बोलता बोलता मग कधी म्हणतात ना, मेंदू आहे का? असला तर वापरतील ना, नसला तर कुठून वापरतील? तसे अशी विद्वान माणसं ईश्वराने त्या तुमच्या आमच्यासाठी आपापले मेंदू सुधारण्यासाठीच अशी महात्मे हे काम करतात.
जगद्गुरु तुकोबाराचा गाथा याच्यासाठीच निर्माण झाला की तुमचे आमच्यासारख्याचे माथे सुधारण्यासाठी गाथा निर्माण झाला. म्हणून अशा गाथ्यातलं एक एक चिंतन, महाराजांचे एक एक अभंग फार सुंदर पद्धतीचं चिंतन करतात. आणि जेव्हा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून सोनी मराठी वाहिनीने आदरणीय दादांची निवड केली आणि महिलामध्ये वारकरी संप्रदायातून महाराष्ट्रातून माझी निवड केली. ही फक्त संत आईसाहेबांची कृपा आहे, नाहीतर ती स्पर्धा आहे. सध्या तुम्ही बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा तेवढीच आहे. पण दादांनी प्रत्येक कीर्तनकाराला सांगितली स्पर्धा नाही, आपण सर्वांनी एकत्रित कार्यक्रम करायचा आहे. काय सांगावं तुम्हाला, 40-50 लोक होते ते टी व्हीवाले, पण प्रत्येक माणसामध्ये आम्हाला संत दिसत होते. इतकी माणसं चांगली होती, म्हणजे फार त्यांची मनं पवित्र होती. आणि सोनी मराठी वाहिनीचा कार्यक्रम करत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी ते आमच्या सोनी टी व्हीचं उद्घाटन केलं. फार मोठा कार्यक्रम, देश विदेशात तो कार्यक्रम जाऊन पोहोचला. आणि दादा एक विद्वान व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं, त्यांनी आम्हाला सांगितलं, पण दादाने आम्हाला सांभाळून घेतलं. जेव्हा त्या जजच्या खुर्च्या होत्या, जज म्हणजे 108 कीर्तनकार होते आणि प्रत्येक कीर्तनकाराला न्याय द्यायचा होता. पण या नारदाच्या गादीवरून सांगतो, आईसाहेबाच्या पवित्र व्यासपीठावरून आम्ही एकाही कीर्तनकाराचं म्हणजे वशिल्याने कोणाचाच नंबर लावला नाही बरं का. क्वालिटीच काढली आणि त्यांचा नंबर आणला. आणि महाराष्ट्रातून दादा आपल्या सोनी मराठी वाहिनीच्या कार्यक्रमाला कोणी एक सुद्धा वाईट कमेंट केली नाही. त्याच्यात एकच झालं की आम्ही काम करताना प्रामाणिकपणे ते काम केलं असं वाटतं. असे आदरणीय दादा इथपर्यंत आले, त्यांचे 6-6 महिने वर्ष तारखा बुक असतात. पण आपल्या या महासांगवी दादा, तुम्ही आता म्हणालात की ताई तुमच्याकडं नियोजन फार चांगलं आहे. दादा मी नियोजन आम्ही काय करतो, समस्त महासांगवी कवडवाडी हे गाव पाठीशी आहे म्हणून आम्हाला नियोजन जमतंय. म्हणजे सर्व गावच करतंय, आम्ही फक्त निमित्त आहेत. इथं सर्व मंडळी करू लागतात. जेवताना दादानी सांगितलं महाराज मंडळींना, आता मातोश्री ते बसले तेव्हा विषय झाला. दादा म्हणले तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला जीव घालायला आई आहेत. म्हटलं हे आईसाहेबाचंच संस्थान आहे म्हणून इथं आई सगळ्या भरपूर येतात. ह्या सगळ्या आईच आहेत आमच्या, ह्या माऊल्या. ह्या 7 दिवस बिचाऱ्या हजर आहेत. असो तेव्हा महाराज आपल्याला खूप खूप धन्यवाद. आजचे आमचे यजमान श्री रोहिदास गीते, उपनगर अध्यक्ष श्री सुधीर मच्छिंद्र सोनवणे, कॉन्ट्रॅक्टर सतीश कडभने, आपले कडभनवाडीचे पुण्याला असतात, ते सुद्धा दरवर्षी असतात. पांडुरंग मारुती काळुशे, रानू सखाराम गर्जे, बाबू पोपट गर्जे, महादेव कारभारी सानप, भायाळा वागिरा तेलंगशी जायभायवाडी, दिलीप शेठ कांक्रिया, ओमप्रकाश रामकृष्ण गर्जे, माजी सरपंच नाथा सावळाराम गर्जे, मुरलीधर जिजाबाब मिसाळ, केशव केरबा गर्जे, उपसरपंच आजीनाथ नामदेव गर्जे, या सगळ्यांनी आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत 1 नंबर अन्नदान केलं. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. 1 नंबर लापशी आचार्याचं तर मला नक्कीच त्यांचा सत्कार तर आपल्या बॉडीने केलाय कमिटीने, पण अजून त्यांचा सत्कार करायचा आहे आचार्याचा. खरंच एवढं सुंदर नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत सगळे गायक वादक म्हणतात ताई उद्या काल आहे, पण ते म्हणतात अजून विना उभा करा. आणि म्हातारी माणसं तर खूपच खुश आहेत सगळे. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनिल शेठ असेल, सोमनाथ शेठ बरके दादा, आता उद्या उल्लेख करेलच मी सर्वांचा आज वेळ घेण्यापेक्षा, सर्वच मंडळी. आणि उद्या सर्व मंडळी लक्षात ठेवा, उद्या सकाळी ठीक 10 ते 12 काल्याचं कीर्तन चालू होईल. 10-10:30ला आपण काल्याचं कीर्तन करू. सकाळी दिंडी प्रदक्षिणा होईल. आपल्या गावातल्या महिला मंडळीने आणि तरुण काही छोट्या मुलींनी आपले कळशी चांगलं सजून आणा, कारण घडे वगैरे आपल्याला इथेच दिंडी काढायची आतून. संत मीराबाई आईसाहेबांचा हा पुण्यतिथी सोहळा आहे. हे तुमचं माझं कार्य नाही, एका संताची पुण्यतिथी आहे. सर्वांनी तन मन धनाने उद्या यायचं आहे. हां, आणि उद्या सकाळची पंगत कवडवाडी गीतेवाडी यांचा सकाळचा नाश्ता आहे. म्हणजे दादा बुंदी खायला दुपारी,
पण सकाळपासूनच ज्वारीच्या भाकरीन भाजी इथं, म्हणजे काही बेसन भाकरी काही कमी नसतं. अन्नदान सुद्धा तेवढ्याच पद्धतीमध्ये हा परिसर आणि महासांगवी कवडवाडीचा एक एक माणूस जीव ओतून आईसाहेबाची पुण्यतिथी साजरी करतात म्हणून एवढ्या प्रमाणात आहे. उद्या काला आहे, सर्वांनी महाप्रसादासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचंय. हा काल्याचा प्रसाद म्हणजे संत मीराबाई आईसाहेबांच्या आशीर्वादाचा प्रसाद आहे. तो सर्वांनी सेवन करा, सर्वांनी त्याचं पालन करा आणि या सर्व कार्यक्रमाचा सर्व मंडळीने लाभ घ्या. आमची तीर्थयात्रा जाणार आहे. उन्हाळ्यामध्ये ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी नावाची आपल्या नोंद द्यावी आणि उद्याही कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती लावावी. तुकाराम तुकाराम तुकाराम